मला उत्तर द्यायचं, एससी मधील 59 जातीला बाबासाहेबांनी आरक्षण देताना भेदभाव केला का? भेदभाव केला का? कोणाला इतकं याला इतकं म्हणाले का? कोणाला इतकं त्याला इतकं म्हणाले का? अरे सारखं दिलं की रे, काय बोलताय? काय बोलतात? वाटा नाही त्याच्यामध्ये, त्याच्यात गांधी मैदानी आरक्षण मिळवायचं, आरक्षण खायचा विषय नाही. हे कोणाला मला भेटलं म्हणालं आरक्षण आमच्या घरापर्यंत आलं नाही म्हणे. घरापर्यंत चुतमारीच्या नळाचं पाणी होई काय घरापर्यंत यायला येईल? नगरपालिकेचा नळ होई घरापर्यंत यायला? कारण आरक्षण घरापर्यंत येते का? असं एक म्हणालो आमचा हिस्सा द्या. अरे भडव्या, हिस्सा कुणाचा मागतात? हिस्सा कुणाचा? हा, जो तुझ्या मायेवर चढला त्याचा हिस्सा मागतात. बरोबर आहे की नाही? आरक्षणाचा हिस्सा मागतात का? आरक्षणाचा हिस्सा मागतात? आरक्षणाचा हिस्सा मागतात? अरे आरक्षण खायचा विषय नव्हता, खायचा कसा आरक्षण मिळवायचा विषय, मिळवायचा. काय म्हणत होते आम्हाला चिडवितात, दिलं भीमान खा गुणानं. अबे ते 59 जातीसाठी आहे, दिलंय गुणानं, खाणारे गुणानं काला माझ्या सरकार वेगळ्या जातील आहे का? नाही. बाबासाहेबांनी भेदभाव केला का? नाही. इज्जतीनं दिलं की नाही? आरक्षण मानानं दिलं की नाही? पानानं दिलं की नाही? मग तुम्ही आवाज काढायचा, मानानं आणि पानानं देऊन आरक्षण करून जीवाचं राहिलं आणि दिला भीमानं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी हदगावला मोर्चा झाला. बरेच प्लीज मला 10 मिनिटं द्या, मला महत्वाचे विषय मांडायचे. 10 मिनिटं. हदगावला 50,000चा मोर्चा झाला. नांदेडचा मनीष भाऊ एकीकडे फोट टाकला, हदगावचा टाकला तर सारखाच दिसायला. लक्षात द्या, थोडाफार फरक असेल ना, खरं सांगायचं. आणि तुम्हाला माहित आहे का, झगडत असताना हदगावच्या मोर्चात आमचे देवानंद पाईकराव, मोदी वर्ष कदम, अजून गुन्हा झाला, राष्ट्रपाल दादा सावतकर, तिघावर पोलीस केस झाली. आणि आमच्यावर पोलीस केस होणं आम्ही गुन्हा समजत नाही, तो मिळालेला आम्हाला पुरस्कार आहे. पुरस्कार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्या केसेस पीसेसला भिना लावला तुम्ही का? केसेसच्या पीसेसला त्या ठिकाणी मी आयोजन कमिटी जी आहे त्यांना आणि तुम्हाला शालूट मारायलो, म्हणजे मानाचा जयभीम करायलो. का करायलो पुढे सांगणारा. पहिल्यांदा सर्वांना आयोजन कमिटी या बाबासाहेबांच्या अवलादीला हा मोर्चा यशस्वी केला. मानाचा शालूट बाबासाहेब आंबेडकरांचा. का म्हटलं, आता लक्ष द्या. त्या नकली वंशजाचं माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ डाउनलोड आहे. 15 दिवसापूर्वी नकली वंशज म्हणाला मातंग समाजाच्या मेळाव्यामध्ये आता टेन्शन नाही, जिहार निघाला. ऐका, मन लावून ऐका, आता टेन्शन नाही, जिहार निघाला. कशाचा? वर्गीकरणाचा. तारीख त्याने जाहीर केली. कोणाला डाऊट असेल मला फोन करा, मी तो व्हिडिओ, कारण मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तो नकली वंशज म्हणाला सचिन साठे आता घ्यायची गरज नाही, जिआर निघाला. आणि 1 ऑगस्ट 2026 ला उपवर्गीकरण लागून होणार आहे. बाबासाहेबांच्या अवलादीनो खरंच होतं, पण लाखोचे मोर्चे निघाले, फडणवीसची पिवळी झाली आणि तो जिआर पुंगळी करून घातलाय. त्याच्यात निघाला. ही तुमची ताकद खालून कामाला कळलं की
तुमच्या ताकदीमुळे 1 ऑगस्ट 2026 ला निघालेला जी आर त्याची पुंगळी झाली. काय झाली? काय झाली? काय झाली? पुढचं बोलत नाही मी आता, थोडं समजून घेता काय काय गोष्टी. काही म्हणाले मातंग समाजाच्या विरोधात बोलू नका, शिवा देऊ नका, जाती तेढ निर्माण करू नका. ऐका, कोणी पोलीसवाले कोणी असेल माझं भाषण रेकॉर्ड करा, गांडीत असं तर माझ्यावर केस करा. कारण आमचा खुराक आमचेच आई घाले आता बरं. दलाल चाटेकलाचे विद्यार्थी येत आहे तुमच्या उमरखेडला. विषय लक्षात घ्या, हा मोर्चा कशासाठी आहे मी पुन्हा क्लिअर करतो. माझा मातंग समाज माझे शब्द ऐकत असेल तर मातंग समाजाला आमचा 1% सोडा, 100% सोडा, 1000% सोडा, 1,00,000% आमचा विरोध नाही. आमचा मातंग समाजाला 1% नाही, 1,00,000% विरोध नाही. मातंग समाजाने आरक्षण उपवर्गीकरणाचे मोर्चा काढावेत. शेवटी बापांनी त्यांना तो अधिकार दिला. रद्द करण्यासाठी आम्हाला अधिकार बापांनी दिला. संविधान सांगतो म्हणे व्हिडिओ आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय व्हायची कसा बोलता तुम्ही? तुम्हाला सुप्रीम कोर्ट मान्य नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टावर टीका करता? होय, सुप्रीम कोर्टावर टीका करतो का? 20 मार्च 2026 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, जय मल्ल्या बागची, विपुल एम पांचोली 3 जजच्या खंडपीठाने सांगितलं की हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल त्यांनी कोणताही निर्णय घेतला असेल त्या निर्णयाला कायदेशीर घोडा लावण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे. त्या घोड्याचं नाव आहे आर्टिकल 19A अभिव्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे घ्यायची गरज नाही, सगळं नियमानं होत आहे. विषय दुसरा, हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निषेध करण्यासाठी आहे. नंबर 1 पॉइंट. दुसरा आमचा मोर्चाचा विषय आहे फडणवीस सरकारने आपल्या चेहऱ्याला खुश करण्यासाठी आनंद बदल समिती नेमली. ऐका, कोणी स्वतःला फार विद्वान समजत असतील तर भारतीय संविधानाचे आर्टिकल 338(9) पॉइंट द्या या. भारतीय संविधानाचं 338(9) कलम सांगतं एखादा अनुसूचित जाती आयोग नेमायचा असेल तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची परवानगी घ्यावं लागतं. फडणवीस, माझा प्रश्न आहे, तुम्ही परवानगी घेतली का? नाही घेतली परवानगी, म्हणजे तोही आयोग असंवैधानिक आहे. आणि म्हणून आनंद बदल समिती बरखास्त करण्यात यावी ह्यासाठी मोर्चा आहे. आणि तिसरं कारण अत्यंत 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 महत्वाचं आहे. काल एका रात्री लपून अंधारात चाटे क्लासला जाणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी पोस्ट केली. कोण्या क्लासला? चाटे. म्हणजे भाऊ लपून बरं, बाहेर निळीच असती, रात्री अंधार पडला की चाटे क्लास. त्या चाटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी एक पोस्ट केली. हे म्हणे वाचाळवीर आम्हाला उपमा दिली. हे वाचाळवीर 2 समाजात भानगड लावत आहेत. अजिबात नाही. आता सांगतो मी, कोण्या मायच्या लालनं दादासाहेबांनी मातंग समाजाला आणि महापुरुषाला शिवी दिली दाखवावं, जाहीर माफी मागतो मी. ते माझ्या बाबासाहेबांनी शिकवले. स्वतःला आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता रात्री लपून चाटे क्लास करणार म्हणालो की बस करा तुमचे बोलणं, आता काही बोलायचं नाही. तुम्ही उत्तर द्यायचं. तुम्ही रमाईच्या लेखी आहात, बाबासाहेबांच्या औलादा. एखाद्याने म्हटलं बुद्ध चोर आहे, तुम्ही सहन करणार आहात का? नाही. बुद्ध दरोडेखोर आहे, तुम्ही सहन करणार आहात का? हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, तुम्ही सहन करणार आहात? तुम्हाला चप्पल दाखवली, तुम्हाला बूट दाखवली, तुम्ही सहन करणार आहात? जे कोणी आमच्यातले चाटे क्लासचे विद्यार्थी रात्री जाणारे त्यांना सांगतो, आता ते आम्हाला विरोध करायला लागले. मी सांगितलं आमचं जर चुकलं कोणी माहीत झालं असेल त्यांनी सिद्ध करून दाखवावं.
जाहीर माफी मागतो. पण ज्यांनी म्हटलं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, ज्यांनी म्हटलं बुद्ध चोर आहे, दरोडेखोर आहेत, ज्यांनी म्हटलं बुद्धांनी खाल्लं, ज्यांनी आम्हाला बूट चप्पल दाखविली, ज्यांनी म्हटलं आमच्या गांडीवर लाथा मारा, जोपर्यंत ते आमची नाक घासून माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही. सोडायचं का? त्याला सोडायचं का? सोडायचं का? घेऊ समाचार घ्या घ्या पाणी लावून की बीर पाण्याचं दोन्ही. आताही मी सांगतो, मातंग समाजाने मोर्चे काढावं, इज्जतीनं मागावं, बोधाला विनाकारण अंगावर येऊ नये. येऊ नये. घेतलंय का न? घेतलंय का न? काल परवा पोत्रा संघटनेच्या कार्यकर्त्याचा मेळावा झाला. कोण्या संघटनेचा? पोत्रा संघटनेच्या कार्यकर्त्याचा मेळावा झाला. घ्या आर्टिकल 1903 अधिकार दिला बाबासाहेबांनी. आम्ही नाही कशाला म्हणा, काय गरज होती हो? तुम्ही उपवर्गीकरण मागा, आमचा विरोध नाही. व्हिडिओ आहे माझ्याकडे डाऊन, जे कायद्याची भाषा करतात फोन करा म्हणा मला. त्या पोत्रा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गरज नसताना कार्यक्रम झाला आणि नारा दिला. काय? जे उपवर्गीकरणाला विरोध करतात साले त्याला मोजून मारा, जोडे. मान्य आहे तुम्हाला? कारण तुम्ही सर्व विरोध करतायत म्हणजे तुम्हाला जोडे मारा म्हणतात. मान्य आहे का? बोलला तो चाटेकरांचे विद्यार्थी बोलले, उपवर्गीकरणाला विरोध करणारा चप्पल आणि बूट मारा असे दाखवले व्हिडिओ आहेत. असे बूट आणि चप्पल हातात घेऊन मला एकाने विचारलं, मी आता सांगितलं, जोपर्यंत हे ज्यांनी आम्हाला शिवा दिल्या, अंगावर घेतलं, नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही, चाहे आमचा जीव गेला तरी चालेल. मला एकाने विचारलं, दादासाहेब, ते म्हटलं काय? अरे ते तुम्हाला साला कधी डोळ्यावर करत नव्हते. तुमच्या संघ राहणारी अवलाद, तुमच्या भरोशावर राहणारी अवलाद चप्पल आणि बूट दाखवतात आणि तुम्ही काही उत्तर देत नाही. उत्तर देतो आणि या ठिकाणी उत्तर देणार आहे. ज्यांनी चप्पल दाखवली, ज्यांनी बूट दाखवलं, त्याला उत्तर आहे. अरे त्यांनी वेगळं काय केलं? काय केलं वेगळं? त्यांनी काहीच केलेलं नाही. कारण ज्याची अवकाश चप्पल उचलायचे ते चप्पल कारण अवकाशी प्रमाण वागते की नाही? अरे ज्याच्या अवकाश चप्पल उचलायचे त्यांनी चप्पल उचलले, ज्याच्या अवकाश बूट उचलायचे त्यांनी बूट उचलले. अरे आमची अवकाश तलवारी चालायची. येथे तुमच्या इथे राहते बोकड्या संघटनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष उमरखेड मध्ये राहते. कोण्या संघटनेचा? सगळ्या संघटना पाठ हाता वाटायला. आणि त्या बोकड्याने नगरपालिकेने आरक्षण घेतलं की नाही? नगरपालिकेला तेच आज नगराध्यक्ष झाला बोकड्या, आमदार तेच बोकड्या झाला. बोकड्या संघटनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष. बरोबर? त्या बोकड्याला मला विचारायचं, ज्याने आरोप केला आम्ही खाल्लं, नगरपालिकेचं आरक्षण कोणी खाल्लं का? बोकड्या कोणी खाल्लं? आमदार घेऊन एससीचं आरक्षण कोणी खाल्लं? त्या बोकड्याला 3 माझे प्रश्न आहेत. बोकड्या, प्रश्न क्रमांक 1, तू बाबासाहेबांच्या एससी आरक्षणातून आमदार झाला, इमानदारीच्या पुढच्या कार्यक्रमात या ठिकाणी आम्ही त्याचा सत्कार करू. तू 5 वर्षात फक्त मला नंबर 1 मातंग समाजाचे 10 माणसं नोकरीला लावलेले दाखवू. त्या बोकड्याला माझा प्रश्न आहे, तू 5 वर्षात माझ्या मातंग भावाला 10 लोकांना उद्योग काढून दिलेले दाखवू मला. नाही ना ताई? त्या बोकड्याला माझा प्रश्न आहे, मातंग समाज IAS आणि IPS झाला पाहिजे. तुम्ही एखादी अभ्यासिका काढली का ताई? एखादी शाळा काढली का? आणदेव काय राजकारण? बाबासाहेबांच्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आणि त्या समाजाच्या अंगावर यायचं, हे तुम्ही सर्व मान्य करणार आहात का? आणि म्हणून प्रश्न क्रमांक 2, आमदार होता, त्यांनी निवेदन दिलं. आपल्या सिद्धू भाऊनी सांगितलं आम्हाला इथं बोलू नका म्हणून कार्यक्रमाला. बरोबर आहे? हे महापुरुषाला बोलतात, हे बोलतात. मेरे बोकड्या 5 वर्ष विधानसभेत आमदार होता.
अण्णाभाऊ साठेला आम्ही आदर करतो. कोण बोलत नाही लहुजी साळवेला? अरे आम्ही जबाबदारीने बोलतोय. आम्ही अण्णाभाऊ साठे आणि लहुजीला तेवढंच मानतो जेवढं वामन दादा कर्नाटकला मानतो. बरोबर आहे की नाही? अजिबात कमी माणूस नाही, त्यांना आम्ही आदर करतो त्यांचा. पण बोकड्या आम्हाला म्हणायला हे महापुरुष मानत नाहीत. आजही लहुजी साळवेला भाजपच्या सरकारने महापुरुषाचा दर्जा दिला नाही. माहित आहे का तुम्हाला? कारण महापुरुषाची यादी बनवण्याचं काम केंद्र सरकार करतं. केंद्र सरकार भाजपचं आहे आणि त्या भाजपच्या सरकारने आमच्या लहुजी साळवेला महापुरुषाचा दर्जा दिला नाही. बाबासाहेबांनंतर जसं वामन दादाला महापुरुष मानतो, जाहीर करतो एवढ्या पब्लिक समोर, तसं वामन दादाला कर्नाटकला महापुरुष मानतो, तेवढंच आम्ही अण्णाभाऊ आणि लहुजीला मानतो. जरा केसनावर कोणती होते ते होते का म्हणजे काही? साहब करके तुम आगे बढ़ो, साहब करके तुम आगे बढ़ो. पण हा साठे कलांचा विद्यार्थी तुमच्या उंबरखेडचा माजी आमदार बोकड्या, हा भाजपचा आमदार असताना माझ्या उंबरखेड तालुक्यातील मातंग बांधवांना ऐका, का माझ्या लहुजी साळवेला महापुरुषाचा दर्जा मिळावा म्हणून का त्यांनी प्रयत्न केला नाही? कुठं उपटत बसला होता? मातंग समाजाला आमचा विरोध नाही. ज्यांनी आम्हाला अंगावर घेतलं. तिसरा एक खतरनाक माणूस, डेंजर आहे. कोण आहे माहिती आहे? खंडाळ्या जाताचा. कशा जाताचा? ते कसे काय ते जेसीबी कसे जातात असं उकरते बघा. सेम त्याचे दाता आहे. त्याचा दोष नाही म्हणा. त्यांना आयुष्यात निळा झेंडा खांद्यावर घेतला नाही. आरएससीच्या पैदास होती ते खंडाळ्या जाताच. आणि मोठे पण हा हो ते आरएससीची पैदास खंडाळ्या जाताच. काय म्हणायला माहित आहे की उत्तर द्यायला बघा मी टीका करणार खंडाळ्या जाताच म्हणलं. अरे इतके दिवस आम्ही निळा झेंडा घेतला, काय बरं झाला आमचं? आम्ही लग्न केल्याने सगळेच जातात काय? बाई लेकरे त्यांनी करून द्यायचे असतात. काही जबाबदारी आपली आहे की नाही नवरा म्हणून? काय जबाबदारी आमची काय आहे की नाही? मेहनत घ्यायची. म्हणजे निळा झेंडा घेतला मो फल झाला ऑटोमॅटिक फल कसं होईल? आता अभ्यास करावा लागेल. पैसे कमी पडले तर म्हणून भाऊ देतील, हे देतील ना. खंडाळ्या जातात म्हणलं माहिती आहे का? मी निळा झेंडा घेतला होता म्हणजे खांद्यावर. नशीब बरं दिला बुद्धाने मोठं बंद दाखवून द्या. बरं म्हणले बरं ठीक आहे. काय बोललो पुढे? काही भलं झालं नाही. उलट आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आम्ही एखाद्या रात्री लगी आली की बायकोला घेऊन जातोस तू. तुझ्यावर गुन्हे दाखल होतील. लगी रात्री 2 वाजले बायकोला उठी चल मला बाथरूम आली नाही. बोकडा माणसामध्ये तसे असतात. 6 नंबर बोकडा म्हणजे नसतात का? काय माणसात तशी नसतात का? तो म्हणाला बाबासाहेबांचा निळा झेंडा आम्ही घेतला होता, पण माझं काही भलं झालं नाही. मग पुढे काय म्हणाला लक्षात घ्या. तो म्हणाला बाबासाहेबांचा निळा झेंडा घेतला होता, आमचं भलं झालं नाही. ते झेंडा घेतला आणि फेकून दिला. मान्य आहे तुम्हाला? निळा झेंडा फेकून देणं मान्य आहे तुम्हाला? निळा झेंडा फेकून देणं मान्य आहे तुम्हाला? अरे निळा झेंडा आमची अस्मिता आहे रे. हे अस्मिता आमचा श्वास आहे. आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. ती आमची ताकद आहे. सहन करू. एखाद्या बायकोला बहिणीला शिवी दिली सहन करू. बाबासाहेबांनी निळा झेंड्याला जर कोणी शिवी दिली तुम्ही सहन करणार आहात? सहन करणार आहात? म्हणून त्या बोकड्याला आजच्या उंबरखेडच्या मोर्चातून आवाहन करतो. तुझ्या मायवर बाप चालला असेल तर या कार्यक्रमात निळा झेंडा हातात देतो आम्ही. रेडी साईडची झेंडे आहेत की नाही? निळा झेंडा फेकून दाखव. समोर बसलेली बाबासाहेबांच्या औलाद, तू जर निळा झेंडा फेकून दिला, निळा झेंडा करतील, सन्मानाने खिशात ठेवतील आणि तो दंड किंवा गांडीत घालण्याचं काम करतील. आम्हाला अंदाज घेता? आम्ही परवडणारे आहोत का? आपण परवडणारे आहोत का? बरं आम्ही कोणाच्या अंगावर जातो का? जात नाही ना.
आणि आमचे पालकरी म्हणतात थकलेले, कोण म्हणतात थकलेले, वाद लावू नका. हे कोण म्हटलं? एक तरी दाखवा. मी मनीष भाऊन सर्वांना कोणातरी शिवी दिली म्हणजे एक आमचं एक डायलॉग दाखवा, आम्ही स्वतःहून बोललो म्हणून. फाशी घेतो माहिती उत्तर द्यायचं नाही. पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणला बुद्धाचे 100 IAS आहेत. आमचा एकही नाही. आपला दोष आहे? आम्हाला 4 लेकरं झाली त्याला काहीच नाही. आमचा दोष आहे? नाही तर सांगा तुम्ही काय बोलताय तुम्ही. ते पोत्रात बोला असे इतकं गोर आहे ते कळलं का तुम्हाला? नाव नका गुन्हे दाखल. इतकं काळ आहे साले, इतकं काळ आहे जगावर आम्हाला काही बोलायचं नाही. पण बघा किंवा उत्तर म्हणाला तरी पटणारे असावं की नाही. म्हणे बुद्धाचे 100-200 IAS IPS आहेत. अरे यायचा 22 घंटे अभ्यास केला रे. बाबासाहेबांची लेकर आहेत ती. फुकट IAS IPS होत नाही. होतं का? या लेकराने 22 घंटे अभ्यास केला तेव्हा IAS IPS झाले. हे म्हणते आमचा मांगाचा एकही IAS हात नाही. मला सांगतात आवाज काढा. तुम्ही बाबा साहेबांचा आला ना. कपडा वाजवणारा IAS होईल का? कपडा वाजवणारा IAS होईल का? पुंगी वाजवणारा IAS होईल? पुंगी वाजवणारा IAS होईल? सर्व पोतरा संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व बोकड्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. अरे तुम्ही जे कारभार करता, काम घालता, बरोबर करताय. फक्त आमच्यासाठी, आम्हाला चिडवण्यासाठी या सर्व जातीकडच्या लोकांनी, या पोत्रांनी अरे आज जी धडपड दाखवतो 20 वर्षापूर्वी दाखवली असती. माझ्या मातंग भावाचे डपडे फोडले असते, कुंड्या फोडल्या असत्या, पोत्रात घिसवली असती आणि त्यांना बाबासाहेबांचा रस्ता दाखवला असता. आणि आता काय घेऊन बसतात? आणि आता काय घेऊन बसतात? बाबासाहेबांचा रस्ता मातंगाला दाखवला असता. माहिती शपथ सांगतो, एक नाही 50 IAS मातंगात झाले असते. झाले असते की नाही? अण्णाभाऊ साठेचा नकली वंशज यासाठी म्हणलं माझ्याकडे वंशावळ आहे. शेवट 2 मिनिटं आणि माझं भाषण झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल. या ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत होईल. त्यानंतर अगोदर महिलांना जाऊ द्यायचं आणि पुरुषांना पाठीमागे जाऊ द्यायचं. मी कृती समितीच्या वतीने असं आवाहन करतो. राष्ट्रगीत हा नाही त्याच्यावर हे शेवट आपलं त्याच्यावर. आणि एजीएम साहेब हे सगळे बाबासाहेबांच्या औलादात. एजीएम आपला नोकर आहे, आपल्या बापाचा नोकर आहे. ते तर घेऊन निवेदन केले, कोणी जाणार नाही त्याला. 8 दिवसाखाली लातूरला एक सभा झाली. मी नकली वंशज यासाठी म्हणालो. एक मिनिट, मी अण्णाभाऊ साठेची सगळी वंशावळ काढली आणि आता माझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड आहे. त्याचं नाव नाही. बरोबर. नंबर 1. बरं असं आम्हाला काही जनजन नाही. काय म्हणलं नकली वंशज माहिती आहे का? आता जरा कान आणि मेंदू जागेवर ठेवा. मेंदू लातूरचं भाषण मनीष भाऊ पती शाहू महाराजांनी आरक्षण देताना ज्या पेशव्याने विरोध केला, त्या ब्राह्मणाने विरोध केला ते, आणि आज उपवर्गीकरणाचा विरोध करतात या दोघांचा DNA एक असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. ऐका तुमच्या बस तुम्हाला समजत नाही. सोपं करून सांगतो. सोपं कसे अंगावर आले. तो म्हणाला पेशव्यांचा आणि ब्राह्मणाचा आणि आंबेडकरांच्या अवलादीचा एकच DNA म्हणजे एकच रक्त, एकच बाप आहे. तुम्हाला मान्य आहे? तुमचा बाप ब्राह्मण आहे का? तुमचा बाप ब्राह्मण आहे? तुमचा बाप पेशवा आहे? तुमचा बाप ब्राह्मण आहे? तो म्हणाला माझा अण्णाभाऊ म्हणतो जग बदल बदल घालून घाव सांगून गेले मग भीमराव. बाबासाहेब माझ्या मातंग भावाला इकडची वाट दाखवतात बाबासाहेबांकडची. आणि हा अण्णाभाऊचं नाव घेणारी नकली वंशज हा म्हणतो आम्हाला RSSनी घडविलं, आमचा उद्धार RSSनी केलं. आणि सगळ्या बौद्ध समाजाला म्हणतो पेशव्यांचं आणि ब्राह्मणाचं आणि या बुद्धांचं एकच रक्त आहे असा म्हणणारा
अण्णाभाऊ साठेचा वंशज असतो का? असेल अण्णाभाऊ साठेचा वंशज. म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो शासनाला, नसता आम्ही त्याला पकडून दवाखान्यात नेणार आहोत. या ठिकाणी बाबासाहेबांच्या औलादीची तुलना पेशव्यासोबत कोणी करत असेल, मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतो, त्या सचिन साठेची वैचारिक DNA करा. हा दादासाहेब शेळके मागणी करतो, त्याच्या रक्ताची चाचणी करा. आणि म्हणून मायानो आणि बहिणीनो, उपवर्गीकरण बाकी काही नाही. तुम्हाला कळलं नसत, बाबासाहेबांचं संविधान एक प्रास्ताविक 22 भाग 395 कलमे, 8 परिशिष्ट. सध्याचं संविधान एक प्रास्ताविक 25 भाग 395 448 कलमा आणि 12 परिशिष्ट आहेत. कोण्या या अवलादीने मला सांगावं, आज डेटला संविधानामध्ये उपवर्गीकरणाची कुठेही तरतूद नाही. नंबर 1 आम्ही विरोध का करतो, कुठेही संविधानात उपवर्गीकरणाची तरतूद नाही. नंबर 2 हे म्हणतात ना कायदा. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 1 ऑगस्ट 2024 ला DY चंद्रचूड आणि साठेच्या खंडपीठाने निर्णय दिला. पण एखाद्या संविधानात एखाद्या विषयाला अनुसरून स्पष्ट तरतूद नसेल तर नियम आहे सुप्रीम कोर्टाने प्रास्ताविक 2 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्यांची मार्गदर्शक तत्वे, आणि नंबर 3 संविधान सभेत झालेल्या चर्चा, या तिघाचा आधार घेऊन निर्णय द्यावा. काय सांगितलं तिघामध्ये? तारीख सांगतो मी, 30 नोव्हेंबर 1948 ला. बाबासाहेब म्हणतात संविधान सभेमध्ये त्याचा आधार घेतला नाही म्हणून हा आम्हाला निर्णय मान्य नाही. बाबासाहेब म्हणतात आरक्षण म्हणजे गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही. 30 नोव्हेंबर 1948 संविधान सभेतलं बाबासाहेबांचं भाषण. बाबासाहेब म्हणतात आरक्षण गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही. आणि आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. जर आमचे मातन गरीब असतील, भाकरीला महाग असतील, त्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसा नसेल तर बाबासाहेब लिहितात आर्टिकल 46, मातन गरीब असतील त्यांच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्या, त्यांना हॉस्टेल द्या, डबल राशन द्या, त्यांना घरकुल बांधून द्या, त्यांना उद्योगांना पैसे द्या आणि सगळ्यांच्या बरोबरीला आणा. आर्टिकल 46 चा वापर न करता बौद्धाच्या विरोध लढण्यासाठी, जाणून 2 समाजात वाद लावण्यासाठी या फडणवीसनी साठेकरांच्या विद्यार्थ्याला दिलेली सुपारी आहे. म्हणून शेवटचा माझा विनंती, आपल्या सर्वांना हात जोडतो, निर्णय बदलला नाही, फक्त स्वल्प विराम दिला. हे तुमच्या ताकदीमुळे. याच्या पुढे लढाईला तयार आहो. हे वाघ जे आहेत यांनी आवाज दिला की हो भविष्यात जर उपवर्गीकरण जर लागू झालं तर फडणवीस हा बाबासाहेबांचा समाज पॅन्टच नाही तर अंडरपॅन्ट काढून मारल्याशिवाय नाही राहणार नाही. एवढ्या ठिकाणी सांगतो.